नमस्कार, मी महाराष्ट्रीयन ऑनलाईन न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण आलेलो आहोत ऐरोली येथे प्रोफेशनल नर्सेस ब्युरोचे CMD, CEO, चेअरमॅन, डायरेक्टर, प्रेसिडेंट अशी एक आणि अनेक पदभार सांभाळणारे SB शिंदे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार मॅडम। सर, सर्वात आधी आम्हाला सांगा की PNB याचं नेमकं काय, म्हणजे काय नेमकं? PNB हा शॉर्ट फॉर्म आहे, प्रोफेशनल नर्सेस ब्युरो त्याचं ओरिजिनल नाव आहे। प्रोफेशनल नर्सेस ब्युरो एक सर्व्हिस सेक्टरमध्ये इट इज एस्टॅब्लिश्ड, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल रजिस्टर्ड आहे, हायली ऑथराइज आहे and we are providing services 24/7 day and night services in the Mumbai and suburb area with promptly competent and quality wise by our professional peoples. That is why we kept name as a professional nurses bureau and we can say that shortly PNB. सर, हे जे PNB जे ब्युरो तुम्ही केलेलं आहे, ओपन केलेलं आहे, नेमकी किती वर्ष झाली इथे आला आणि कशी प्रोसिजर कशी होती? प्रोफेशनल नर्सेस ब्युरो ह्या ऑर्गनायझेशनला सर्व्हिस सेक्टरला गेली 8 वर्ष झालीत। आता हे 9वं वर्ष चालू आहे आणि ही सर्व्हिसेस बेसिकली आय एम फ्रॉम ग्रॅज्युएट इन सेम फील्ड. Additional I did hospital management and HR management course with labor law studies also. आणि ह्या सर्व्हिस चालू करण्यामागं माझा मूळ उद्देश असा की प्रत्येक एरियामध्ये हॉस्पिटल असो, क्लिनिक्स असो, ओल्ड एज होम असो, इंटरनॅशनल स्कूल असो, इनफॅक्ट आय कॅन से कॉमन मॅनपर्यंत या सर्व्हिसेसची गरज आहे। आपण असं बोलू शकत नाही की पण दुर्दैवाने या सर्व्हिसेस आता एसेन्शियल झालेत, जसं अन्न वस्त्र निवारा तसं ही चौथी नीड झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे कॉमन मॅनपर्यंत या सर्व्हिसची गरज आहे। लोकांकडे सर्व काय आहे पण ज्यावेळी याची गरज पडते दॅन दे रिअलाइज दॅट प्रोफेशनल नर्सेस ब्युरोकडून आम्हाला वॉर्डबॉय मिळेल, नर्स मिळेल, आया मिळेल आणि 12 तास, 8 तास आणि 24 तास या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी आमच्याकडं प्रोफेशनल माणसं अवेलेबल आहेत। सर, ब्युरो आणि प्लेसमेंट यामध्ये काय फरक आहे? प्रोफेशनल नर्सेस ब्युरो हा काउन्सिल रजिस्टर्ड ब्युरो असतो आणि इट इज हायली रजिस्टर्ड, रेकग्नाइज, ऑथराइज बॉडी कंट्रोल बाय महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल. आणि ब्युरोचा वर्ड असा असतो की त्यांना इट इज अ गव्हर्नमेंट एंटरप्रेनर ऑथराइज बाय काउन्सिल आणि आम्हाला एक स्टँडर्ड दिलेला असतो, त्या स्टँडर्डमध्ये आम्ही काम करत असतो, प्रॅक्टिसेस करत असतो. वी आर नॉट अ कमर्शियल प्लेसमेंट. It is a consultancy business. They can refer the peoples, they can earn the money, they can keep any charge. पण आम्हाला सगळ्या गोष्टी अंडर काउन्सिल स्टँडर्ड प्रोटोकॉल दिलेला आहे, त्याच्यामध्ये आम्हाला हा बिझनेस रन करावा लागतो. जादा करून आम्ही कॉमन मॅन किंवा सोसायटी समाजातल्या लोकांच्या नीड्स अँड प्रॉब्लेम्स आणि त्यांच्या डिमांड्स बघून आम्ही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. वी आर नॉट बिहाइंड द कमर्शियल वे, बाय कमर्शियल वे. सर, ही जी तुमची ब्युरो आहे ती फक्त गव्हर्नमेंट जे हॉस्पिटल्स वगैरे आहेत त्यांनाच सेवा पुरवते की आणखीन काही प्रायव्हेट? आम्ही कुठल्याही एरियामध्ये गव्हर्नमेंट सेक्टर असो, सेमी गव्हर्नमेंट म्युन्सिपल कॉर्पोरेशन असो किंवा प्रायव्हेट सेक्टर असो, लाईक लीलावती हॉस्पिटल, हिंदुजा हॉस्पिटल, माझा आता सध्या एरिया सर्व हॉस्पिटलमध्ये, सर्व एरियाजमध्ये आहे. गव्हर्नमेंटचे NPCIL, तारापूर हॉस्पिटल, BRC हॉस्पिटल, अश्विनी INHS हॉस्पिटलमध्ये पण आम्ही हल्ली आउटसोर्सिंग चालू आहे. ESIC हॉस्पिटलमध्ये आउटसोर्सिंग चालू झालेलं आहे. सगळीकडे आम्ही सेवा देतो. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आम्ही लीलावतीमध्ये आहोत, 7 हिलमध्ये आहोत, बऱ्याच हॉस्पिटलमध्ये आमचं चाललेलं आहे. आणि सेमी गव्हर्नमेंट BMCमध्ये अजून तसं काही आम्हाला अजून स्कोप मिळालेला नाही, पण काही दिवसांनी BMC हॉस्पिटल पण, कारण आता दिस इज अ व्हॉट हॅपन क्रायसिस ऑफ शॉर्टेज इन बिग हॉस्पिटल्स. तेव्हा नर्सिंग प्रोफेशनल मिळणे खूप कठीण झालेलं आहे आणि वी आर स्टँड बाय फॉर देम. आणि आमच्या थ्रू त्यांना सर्व्हिसेस आम्ही प्रॉम्प्टली, इफेक्टिवली आणि कॉस्ट वाईज वेल प्लॅन आम्ही त्यांना देत असतो. सर, नर्सिंग सर्व्हिस बरोबरच अजून कोणत्या तुम्ही सर्व्हिस पुरवतात? नर्सिंग सर्व्हिसेस बरोबर आम्ही तसं म्हणजे अजून फक्त नर्सिंगमध्येच आम्ही सर्व्हिसेस देतो. पण नर्सिंग सर्व्हिसेस देता ब्युरोच्या स्टँडर्डप्रमाणे काम करता आता नर्सिंग बरोबर मी एक म्हणजे इट इज अ कमर्शियल प्रोजेक्ट. आम्ही PNBnurse.in जसं Naukri.com आहे, परत timejobs.com आहे, असं नर्सिंगसाठी आम्ही एक वेगळं पोर्टल बनवलं आहे. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत कुठलीही नर्स आपला CV त्याच्यावर पोर्टलवर पाठवेल आणि तिला 1 टाइम रजिस्ट्रेशन फी ठेवलेली आहे.
आणि वी कॅन प्रमोट हर CV, वी कॅन अपडेट हर रिझ्यूम. आणि त्या CVला कुठलाही एम्प्लॉयर, कुठलाही हॉस्पिटल, कुठलाही क्लिनिक, कुठलाही OSC सेंटर, कुठलाही इंटरनॅशनल स्कूल त्या CVला रिस्पॉन्ड करेल. आणि तिला कुठेही पेपर वाचायची गरज नाही, जॉब शोधायची गरज नाही. शी विल गेट ऑल द ऑफर्स, प्रपोजल्स बाय फोन, टेलिफोनिक कम्युनिकेशन. तर हे प्रमोशन मी आता करत आहे. म्हणजे हे सर्व्हिस सेक्टरमध्ये याची गरज आहे. इट इज अ एसेन्शियल थिंग. म्हणून मी नर्सेससाठी हे स्पेशल एक्सपर्टाईज जॉब पोर्टल एस्टॅब्लिश केलेलं आहे. आणि ते मी आता काही थोड्याच दिवसात तुम्हाला ती गुड न्यूज ऐकायला मिळेल. आय एम लॉन्चिंग दॅट प्रोजेक्ट. या सर, दुसरी गोष्ट अशी की तुम्ही एक मराठी माणूस स्वतः एक ब्युरो ओपन केलेलं आहे, तुम्ही रजिस्टर्ड. आणखीन तुम्हाला दुसरे पण ब्युरो असतील. कसं, म्हणजे काही अडचण आली का त्यांच्यामध्ये? म्हणजे काय अडचण येते का? अडचण तशी काहीच नाही. महाराष्ट्रामध्ये मी हा ब्युरो चालवतो, मला तशी अडचण काही येत नाही. पण नर्सेसमध्ये इट इज हायली डॉमिनेटिंग. म्हणजे साऊथ इंडियन लोक जास्त आहेत या प्रोफेशनमध्ये. 90% मला असं सांगावं लागेल की साऊथ इंडियन नर्सेस बँगलोर साऊथवरून या अशा ते येतात, रजिस्टर्ड होतात. केरळ नर्सेस, राईट. आणि आपल्या मराठी नर्सेस खूप कमी आहेत. आणि प्रॉब्लेम असा येतो की त्यामुळे हा शॉर्टेज फुलफिल करणं खूप मुश्किल होतं. तर आम्ही पण आमचे मॅनेजर साऊथ इंडियन ठेवलेले आहेत त्या नर्सेस मिळण्यासाठी. आमच्याकडे काही जे मध्यस्थी आहेत तर ते पण साऊथ इंडियन, आम्हाला त्यामुळे जरा शॉर्टेज फुलफिल व्हायला मदत होते. सर, महत्त्वाचा प्रश्न, CMD, CEO, चेअरमॅन, डायरेक्टर, प्रेसिडेंट एवढी सर्व पदभार तुम्ही कसं काय सांभाळता? त्याच्या मागचं श्रेय काय? मी जस्ट फाउंडर आहे. मी फाउंडर आणि CMD आहे. पण प्रोफेशनल नर्सेस ब्युरोमध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे. गेली 23 वर्ष मी या प्रोफाईलमध्ये आहे. आणि मला असं वाटतं की लोकांच्या ज्या नीड्स आहेत आणि त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, आणि इट इज एसेन्शियल सर्व्हिस रिक्वायर्ड टू ऑल द पीपल्स इन सोसायटी. आणि याच्यामध्ये आय एम नॉट बिहाइंड द मनी, पण याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन खूप मिळतं. बाकीचे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मी फक्त गाईड करत असतो. पदापेक्षा मी म्हणेल जे सॅटिस्फॅक्शन मिळतं दॅट इज ग्रेट फॉर मी. या सर, दुसरी गोष्ट अशी की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. तुमच्या यशामागे कोणाचा हात आहे? माझ्या यशामागे बघितलं तर सगळे नर्सिंगची पण हॉस्पिटलचे सगळ्या मेट्रन माझ्या मागे आहेत. आणि मी तर म्हणेल माझ्या मागे एकच लेडी नसेल तर बऱ्याच. आता नर्सिंग म्हणलं की तुम्ही समजू शकता इट इज अ वुमेन डॉमिनेटेड बिझनेस प्रोफेशन. तर मी तर म्हणेल आमच्या प्रत्येक हॉस्पिटलच्या ज्या चीफ आहेत त्या माझ्या मागे आहेत. अच्छा, म्हणजे सगळ्या श्रेय तुम्ही तुमच्या. आय कॅन से ऑल लेडीज फ्रॉम नर्सिंग फील्ड्स. जर जास्तच प्रेस्टिजियस एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की आमच्या रजिस्टर मॅडम अंचन, मंगला अंचन, शी इज अ रजिस्टर ऑफ महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल. त्यांचा हात माझ्या पाठीमागे जास्त आहे. स्टार्ट फ्रॉम रजिस्ट्रेशन ऑफ माय ब्युरो टिल डेट प्रत्येक महिन्याला, प्रत्येक आठवड्याला त्यांचा फोन असतो. त्यांना ते नेहमी मला ॲप्रिशिएट करत असतात. तुमच्याकडे क्रिएटिव्ह माइंड आहे शिंदे तुम्ही. आणि कधी नवीन ब्युरो ओपनिंग करायला त्यांच्याकडे कोणाचा अर्ज आला तर ते पहिला माझ्याकडे पाठवतात की गो अँड सी द प्रोफेशनल नर्सेस ब्युरो अँड मीट मिस्टर शिंदे. तर त्याच्यामुळे मी म्हणेल माझ्या मागे जास्त करून आमच्या मॅडम मंगला अंचन, रजिस्ट्रार मॅडम, त्यांचा जास्त हात आहे. सर, तुम्ही स्वतः एक मराठी माणूस ब्युरो काढलेले आहे तुम्ही स्वतः, पण या तुमच्या क्षेत्रामध्ये मराठी माणसं खूपच कमी असतील उद्योगमध्ये. तुम्ही हे पण सांगितलं की नर्सेसमध्ये पण केरला, तमिळ जास्त, साऊथ इंडियन जास्त नर्सेस आहेत. तर तुम्ही त्या मराठी माणसांना काय संदेश देऊ इच्छिता? मी तर म्हणेल मराठी माणसांना, म्हणजे मराठी स्त्रियांसाठी हा बिझनेस खूप छान आहे. आता गव्हर्मेंट सेक्टरमध्ये तुम्ही बोललं DMR असो, डिश असो, DHS असो, ESIC असो, खूप ओपनिंग आहेत. आणि आपल्या राजकीय लोकांनी मराठी स्त्रियांना त्यात जास्त स्कोप दिलेला आहे. आणि आत्ता गव्हर्मेंट ओपनिंग फक्त नर्सेससाठी जास्त आहे. तर मी सगळ्या मराठी लोकांना असं सांगेल की आपल्या मुलींना नर्सिंगसाठी ॲडमिशन घ्या. त्यांना 100% गव्हर्मेंट जॉब मिळेल. भविष्य त्यांचं उज्ज्वल होईल. हे माझ्याकडनं त्यांना एक मेसेज द्यावा असं वाटतं. शिंदे सर, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला, आमच्या प्रेक्षकांशी तुम्ही गप्पा मारल्या, त्याबद्दल आमच्या मी महाराष्ट्रांच्या टीमतर्फे धन्यवाद. धन्यवाद मॅडम. थँक्यू.